नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आम्ही आज चाललेलो आहे फिरायला, तेही नाशिकला. बऱ्याच दिवसापासून नाशिकला जायची आमची इच्छा होती, फायनली आज पूर्ण होते. चला निघूयात आपण मग आता. आम्ही पोहोचलेलो आहे स्वारगेट बस स्टॉपवरती आणि इथून आता आम्ही शिवाजीनगर बस स्टॉपला जायचा विचार करतोय, कारण जी बस आली ती फुल आहे. बस स्टॉपवर पोहोचलेलो आहे. आता बसचं तिकीट काढायला गेलेत निखिल. बराच वेळ झाला निखिल लाईनमध्ये उभे आहेत तिकीट काढण्यासाठी. नाश्त्यासाठी थांबलोय मध्येच. उडीद वडा घेतलेला आहे नाश्त्यासाठी. नाश्ता करून झालाय आणि नित्तूला ना झोपाळ्यावर बसवलंय. घरात ती रोज म्हणत असते की मला झोपाळा पाहिजे, झोपाळा पाहिजे. दुपारची वेळ झाली. नाशिक बस स्टॉपवर नाश्ता करतोय. शाबू वडा, समोसा आणि वडापाव. तुला घेतलेली आहे लस्सी. पहिल्या दिवशी नाशिकमध्ये फिरायचा प्लॅन होता, परंतु आम्हाला ना इथे रूम मिळाली नाही, त्यामुळे आम्ही ठरवलं की आता आपण त्र्यंबकेश्वरला जाऊया. सर्वांना खाण्यासाठी गरमागरम शेंगदाणे घेतलेत, भाजलेले शेंगदाणे. त्र्यंबकेश्वरच्या बसला ना गर्दी होती, म्हणून आम्ही ना इकडे एक गाडी बघितली, इको गाडी आहे. पण प्रॉब्लेम असा झाला की आम्ही आता 4 जण येऊन थांबलो इथे, पण बाकीचे पॅसेंजर नाही आहेत, त्यांची वाट बघतोय. नित्तूला ना या ठिकाणी आपली खडे माती भेटले खेळायला, खेळत बसले पिलू. काय लागत होती नित्तूला? लागलं बघा गाडी. बसने फिरणं ना खरंच सोपी गोष्ट नाही असं वाटायला लागलंय. आता किती वेळ झाला आम्ही या गाडीची वाट बघतो, लोक येतील पण कोणी येतच नाहीये. ना इथून जाणाऱ्या रिक्षांना पण विचारतात की त्र्यंबकेश्वरला किती रुपये घेणार, पण किती सांगतात? 700 रुपये सांगतात. या गाडीमधून आम्ही 100 रुपये पर पर्सन असं जाणार आहोत. बसला तर खूप कमी तिकीट आहे, 30 किंवा 40 रुपये तिकीट असेल. पॅसेंजरची वाट बघून ना सगळेजण आता कंटाळलेत. पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. या ठिकाणी गजानन महाराज भक्त निवास आहे, तिथे आम्ही आज राहायचा विचार केला होता, पण इकडे आलो बघतोय तर रूम फुल झालेले आहेत. जनरल हॉल आहे म्हणतात, जिथे 20 ते 25 लोक एकत्रित असतात, तर त्यामुळे आम्ही ते घेत नाहीये. गजानन महाराज भक्त निवास या ठिकाणी आम्हाला रूम मिळाली नाही, पण आम्ही या ठिकाणी फ्रेश झालोय. याच ठिकाणी महाराजांचं मंदिर देखील आहे, तर आता मंदिरात दर्शन करून घेतो. या ठिकाणी समोर जे आपल्याला भक्त निवास क्रमांक 1 दिसतंय, त्या ठिकाणी आपण जाऊन इन्क्वायरी करू शकतो रूमसाठी. गजानन महाराज भक्त निवास हा जो परिसर आहे ना, खूपच सुंदर आहे आणि अतिशय निसर्गरम्य आहे वातावरण. पण आम्हाला या ठिकाणी रूम मिळाली नाही, असं खूप वाईट वाटतं. निखिल आणि आत्या मंदिरातून दर्शन घेऊन आल्यात. मी बॅगजवळ थांबले होते, आता ते परत येतात माझ्यासोबत दर्शनाला. चला मंदिरामध्ये आपण आता जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. जवळून मंदिर बघा किती छान दिसत आहे. मंदिराच्या आतमध्ये मोबाईलला बंदी आहे, त्यामुळे आतलं तर काही दाखवू शकत नाही आपण. लक्ष्मीचं दर्शन घेऊया आपण. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलंय. खूपच पॉझिटिव्ह अशा व्हाईब्स येतात आतमध्ये गेल्यानंतर. गजानन महाराजांची मूर्ती आहे, त्याच्यासमोरच एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावरती ना रुद्राक्ष लावलेले होते. खूपच छान मंदिर आहे बरं का. हा आहे मंदिराच्या पाठीमागचा भाग. चाफ्याची झाडं दिसत आहेत, त्याला सुंदर अशी फुलं आलेली आहेत. या ज्या समोर बघतोय ना, त्या भक्त निवासच्या रूम आहेत. यामध्ये AC रूम देखील आहेत. मंदिरातून आता आपल्याला बाहेर जायचं आहे, पण इथून निघण्याची इच्छाच होत नाहीये. या भक्त निवासमध्ये रोज जे काही कार्यक्रम होतात, त्यानंतर मंदिरातील जे काही नित्यनेम आहेत, त्याची माहिती इथे दिलेली आहे. मंदिराच्या परिसरात छान अशी फुलांची झाडं आहेत. मंदिराच्या बाहेरच सुंदर असा लॉन देखील आहे, यामध्ये बसता येतं. मंदिराच्या बाहेरच कमान आहे आणि कमानीतून आतमध्ये जाऊन आपल्याला मंदिरात प्रवेश करता येतो. मी ज्या ठिकाणी उभा राहिले ना, तिथून देखील मला गजानन महाराजांची मूर्ती दिसते. इथे राहण्यासाठी आम्हाला रूम मिळालेली नाही, त्यामुळे आम्हाला इथून बाहेर पडावं लागतंय.
या ठिकाणी ना मुलांची शैक्षणिक सहल देखील येते, त्यामुळे या ठिकाणी बस दिसत आहेत आपल्याला. आलेलो आहे एका रेस्टॉरंटमध्ये चहा पिण्यासाठी. संध्याकाळची वेळ झाले. हॉटेल वृंदावन सुखसागरमध्ये आम्ही चहा घेतोय. या ठिकाणी समोरच एक हॉटेल आहे, तर त्या ठिकाणी आता मी जाऊन इन्क्वायरी करते की तिथे रूम आहे का राहण्यासाठी. या हॉटेलमध्ये ना रूम तर शिल्लक आहे, पण त्यांनी आम्हाला ना एका रूममध्ये डबलचा एक बेड आणि एक सिंगलचा बेड त्याची प्राईस सांगितली 3,500 रुपये. रूममध्ये आलेलो आहे आणि फ्रेश झालो. आता परत आम्ही इथून बाहेर पडतोय आणि त्र्यंबकेश्वरमधलं एखादं लोकेशन बघायचं असा विचार करतोय. चला आधी इथून बाहेर जाऊया. परत एकदा आम्ही चाललेलो आहे गजानन महाराज भक्त निवासमध्ये. उद्या इथे आम्हाला रूम मिळेल का हे विचारण्यासाठी. इथे आतमध्ये इन्क्वायरी रूम आहे. आत्ता आम्ही आलेलो आहे कुशावर्त तीर्थ बघायला. या ठिकाणी कुशावर्त नावाचं एक कुंड आहे, जिथे गोदावरी नदीचा उगम स्थान आहे. तिथून गोदावरी नदी या ठिकाणी परत एकदा उगम पावते ते स्थान आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे दर्शन घ्यायला. पोहोचलेलो आहे कुशावर्त तीर्थ या ठिकाणी आणि बघा सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. या ठिकाणी आम्ही एक दिवा घेतोय. आता 2 घेतले आम्ही दिवा घेतलाय. हा सोडूया आता. तीर्थामध्ये ना फुलांच्या एवढ्या पाकळ्या टाकलेल्या आहेत ना, सुंदर असं दृश्य दिसतंय. बघत राहावं वाटतंय. सगळीकडे ना दिवे लावलेले आहेत. दिव्यांच्या प्रकाशाने ना हे असं उजळून गेल्यासारखं वाटतंय. त्र्यंबकेश्वर मस्तच दृश्य आहे. खूपच पवित्र असं हे तीर्थ आहे. या तीर्थाला पापी विनाशी तीर्थ देखील म्हणतात. श्री शेषनारायण मंदिर. आता या मंदिरामध्ये आपण जाऊया. विष्णू झोपलेले, लक्ष्मी पाय दाबून राहिलेले, नागी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. दोन्ही बाजूनी जय आणि विजय नावाची द्वारपाले हात जोडा. देव देव जगन्नाथ शंखचक्र गदाधर अरुण्याम देहि मे तीर्थम सर्वतीर्थ वगाम्यहं. नमामि गंगे चवतात् वंदितं सुरासुररूपं भक्तिञ्च मुक्तिञ्च सदा प्रीत्यं भावानुसारेण सदा नराणाम्. नंदी आहे आणि नंदीच्या बाजूला शिवलिंग आहे. आज या मंदिरामध्ये कोणीतरी महंत आले होते, त्यामुळे एवढी सजावट केलेली आहे आणि मंदिराच्या बाजूला ना 7,000 दिवे लावलेले आहेत. खरंच आम्हाला खूप छान दृश्य बघायला भेटलं. छान असं आपलं दर्शन या ठिकाणी घेऊन झालेलं आहे. गोदावरी परिक्रमण करून 600 साधू आज या ठिकाणी आले होते. त्यांच्या परिक्रमणाची समाप्ती आज या ठिकाणी झाली, त्यामुळेच एवढी सजावट या ठिकाणी केली होती आणि त्याचाच लाभ आम्हाला देखील घेता आला. याचा खूप आनंद वाटतोय. पूर्ण लाईट घालवल्यावरती अशा पद्धतीनं कुशावर्त दिसतंय आहे. हे सगळे दिवे आहेत. गोदावरी देवीचं मंदिर आहे इथे. गंगा गोदावरी मंदिर त्र्यंबकेश्वर. गंगा गोदावरी मंदिर त्र्यंबकेश्वर मध्ये आपण आलेलो आहे. या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलं. अंगत भोजनालय या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. आतमध्ये जाऊन आपण आता जेवण करूया. आज सकाळपासून ना नुसतीच धावपळ चालू होती. खूप जास्त प्रवास केला, त्यामुळे थकून गेलो होतो आणि काहीच मंदिरात दर्शन वगैरे होत नाही असं वाटलं होतं. पण संध्याकाळच्या वेळी आम्ही कुशावर्त तीर्थामध्ये गेलो आणि तिथं जे दृश्य पाहिलं ना, ते खरंच असं अप्रतिम दृश्य होतं आणि अशी सजावट वगैरे कधीच झाली नव्हती आत्तापर्यंत ती पहिल्यांदाच गोष्ट झालेली आणि आम्हाला ती बघायला मिळाली. त्यामुळे खूप छान वाटतंय. जेवण करून आम्ही आलेलो आहे रूमवर. आता या व्लॉगचं करूया एंडिंग. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय.